हॅलो स्टुडंट, आज आपण इयत्ता 10वीच्या मराठी विषयातील शाल हा पाठ अभ्यासणार आहोत. त्याचे लेखक आहेत रा. ग. जाधव. त्यांचा जन्म 1932 साली झाला व मृत्यू 2016 साली झाला. ते कवी, समीक्षक, ललित लेखक होते. साहित्याची जाण आणि बहुआयामी समीक्षा वृत्ती यातून त्यांची समीक्षा विकसित झाली. व्यापक वाङ्मयीन दृष्टिकोन आणि चिंतनात्मकता ही त्यांच्या समीक्षेची वैशिष्ट्य आहेत. त्यांच्या समीक्षाविषयक लेखनाची 30हून अधिक पुस्तके आहेत. त्यांचे साहित्य आणि सामाजिक संदर्भ आनंदाचा डोह, निळी पहाट, आधुनिक मराठी कवयित्रींची कविता, साठोत्तरी मराठी कविता व कवी, आगळीवेगळी नाटकं ही समीक्षात्मक पुस्तके, वियोग ब्रह्म, मावळतीच्या कविता हे कविता संग्रह इत्यादी लेखन प्रसिद्ध आहे. (1970 ते 1990) या काळात ते विश्वकोशाच्या संपादनात सहभागी होते. तर शालीभोवती असलेल्या लेखकाच्या आठवणी या पाठातून व्यक्त झाल्या आहेत. शाल ही प्रतिकात्मक आहे. शालीमुळे येणारा शालीनतेचा संदर्भ अंतर्मुख करणारा आहे. पाठातील औदार्याचे उदाहरण हे माणसाची संवेदनशीलता जपणारे आहे. वस्तूंच्या संदर्भातील आठवणीचे मोल महत्त्वाचे असते. कोणत्याही निर्जीव वस्तूची निगडीत असलेले संदर्भ मानवी भावना तरल ठेवतात. वस्तूशी निगडीत कोणतीही आठवण असो अथवा प्रसंग, त्याचे मानवी संदर्भ सर्वार्थाने महत्त्वाचे ठरतात. तर पाहूयात. एकदा मी पु. ल. देशपांडे यांच्याकडे एक निमित्ताने गेलो होतो. काम झाल्यावर मी निघण्याच्या बेतात होतो. तेवढ्या सुनीताबाईंनी मला थांबवले व विचारले, तुम्हाला शाल दिली तर चालेल काय? एकदा लेखक पु. ल. देशपांडे यांच्या घरी एका कामानिमित्ताने गेले होते. काम झाल्यावर ते निघतच होते. निघण्याच्या बेतात असणे म्हणजे जाण्याच्या तयारीत असणे हा एक वाक्यप्रचार आहे. काय? जाण्याच्या तयारीत असणे. तेवढ्या सुनीताबाईंनी मला थांबवले, म्हणजे पु. ल. देशपांडे यांच्या पत्नींनी त्यांना थांबवले आणि विचारले, तुम्हाला शाल दिली तर चालेल का? मी एका पायावर हो म्हटले. एका पायावर हो म्हणणे म्हणजे पूर्णपणे सहमती दर्शवणे. एका पायावर हो म्हणणे म्हणजे पूर्णपणे सहमती दर्शवणे. त्यांनी लेखकाने हो म्हटलं. पु. ल. व सुनीताबाई यांनी मला शाल द्यावी हा मला मोठा गौरव वाटला. म्हणजे पु. ल. देशपांडे यांनी आणि सुनीताबाईंनी आपल्याला शाल द्यावी म्हणजे हा एक काय त्यांच्यासाठी एक सत्कारच, गौरव म्हणजे एक सत्कारच होता. ती शाल मी माझ्या खोलीतल्या सुटकेसमध्ये ठेवून दिली. वापरली मात्र कधीच नाही. ती शाल त्यांनी एका मोठ्या बॅगमध्ये म्हणजे सुटकेसमध्येच ठेवली आणि त्यांनी त्या शालीचा वापर केला नाही. म्हणजे त्यांनी यूज केली नाही ती शाल. पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो. तिथे नदीकाठच्या प्राज्ञपाठ शाळेच्या खोलीत मी राहत असे. वाई म्हणजे एक ठिकाण आहे. तिथे विश्वकोशाचा अध्यक्ष. विश्वकोश म्हणजे सर्व विषयांचे म्हणजे ऑल सब्जेक्ट, सर्व विषयांचे सखोल ज्ञान देणारा ज्ञानकोश. ऑल सब्जेक्ट यांचं काय? नॉलेज देणारा शब्दकोश, ज्ञानकोश. त्याला विश्वकोश असे म्हणतात. तर विश्वकोशाचा अध्यक्ष विश्वकोशाचे हेड म्हणून गेले होते. तिथे नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत मी राहत असे. म्हणजे तिथे एक नदीच्याच बाजू म्हणजे काठच्या प्राज्ञ
त्या शाळेचं नाव असेल. पाठशाळेच्या खोलीत ते राहत होते. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. त्या खोलीच्या दक्षिणेकडील म्हणजे त्या रूमच्या साऊथ कडील जी खिडक्या त्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या म्हणजे निमुळत्या, नॅरो प्रवाहावर म्हणजे वाहत्या निमुळत्या प्रवाहावर होत्या. म्हणजे प्रवाह म्हणजे फ्लो. थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकी खालील घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती. थंडीच्या दिवसात एक बाई काय माझ्या खिडकी खालील घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून, म्हणजे एक बाई आहे तिला लेखकाच्याच खिडकीच्या खालील भागामध्ये खालील घाटाच्या छोट्या तटावर काय एका टोपलीमध्ये त्या बाईने आपले मूल ठेवले आहे. टोपली म्हणजे काय तर एक स्मॉल राऊंड बास्केट, म्हणजे ते बांबू आणि वेताच्या लाकडापासून बनवलेले साधन आहे. त्यालाच काय म्हणतात टोपली. त्या टोपलीमध्ये तिने आपलं मूल ठेवून ती मासे पकडण्यासाठी गेली. तिचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते. तिचे बाळ कडाक्याच्या थंडी म्हणजे खूप थंडी होती तिथे आणि कुडकुडणे म्हणजे थरथर कापणे. कडाक्याची थंडी म्हणजे व्हेरी कोल्ड आणि कुडकुडणे म्हणजे शिवर फ्रॉम कोल्ड. म्हणजे ते बाळ इतकं थंडीमुळे थरथर कापत होतं. पण आई तिकडे बघतही नव्हती. पण त्या बाळाची आई तिकडे म्हणजे बाळाला एवढी थंडी वाजते तिकडे ती बघतच नव्हती. मला मात्र राहवले नाही. म्हणजे लेखकाने ते पाहिलं तर त्यांना ते राहवलंच नाही. मी सुटकेसमधील पुलकित शाल काढली. लेखकाला राहवलंच नाही. त्यांनी काय केलं, सुटकेसमधील ती शाल काढली. पुलकित शाल म्हणजे जर पु ल देशपांड्यांनी त्यांना शाल दिली होती ती शाल त्यांनी काढली. 5-50 रुपयांच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली. त्यांनी काय केलं, ती शाल घेतली आणि 5-50 रुपये घेऊन त्यांनी त्या बाईला हाक मारली. म्हणजे तिला ती बोलवलं. खिडकीतून ते सर्व खाली दिले आणि म्हटले, त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बस. काय की खिडकीतून सर्व लेखकाने त्या बाईला सगळं दिलं आणि बाळाला पहिले काय शालीमध्ये तिला शाल ती पांघर, त्या बाळाला गुंडाळ म्हणजे ते कवर कर, मग तुला काय मासे पकडायचे असेल ते पकड, असं लेखक त्या बाईला म्हणतात. या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उभेपेक्षा अधिक होती. लेखक इथे काय म्हणतात की पु ल देशपांड्यांनी म्हणजे सुनीता ताई आणि पु ल देशपांडेंनी जी शाल मला दिली होती त्यामुळे मला तर खूप आनंद झालाच होता. पण या घटनेमुळे म्हणजे या शालीचा कुठेतरी चांगला उपयोग झाला. या घटनेमुळे मला अधिकच चांगलं म्हणजे खूप छान वाटतंय, असं लेखक इथे म्हणतात. पुढे लेखक म्हणतात की कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा संमेलने गाजवत. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. परिणामतः त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे. आता नारायण सुर्वे हे खूप मोठे कवी आहेत. त्यांनी अनेक संमेलनं म्हणजे काय की साहित्यिकांचा जो मेळावा असतो, साहित्यिकांचा मेळावा, त्याला साहित्य संमेलन असे म्हणतात. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. ते संमेलनाचे जे हेड आहेत ते सुद्धा झाले. परिणामतः त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे.
म्हणजे त्यांच्या कार्यक्रमाला जे प्रोग्राम त्यांचे होत होते तेव्हा दिवस रात्र त्यांची काय होती, भरतीच म्हणजे भरपूर तिथे क्राऊड दिसून यायची. प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत राही. म्हणजे प्रत्येक कार्यक्रम प्रोग्राम त्यांचे होते तेव्हा त्यांना रिस्पेक्टफुली काय शाल आणि एक श्रीफळ म्हणजे एक नारळ दिलं जायचं. एकदा ते मला म्हणाले, या शाली घेऊन घेऊन मी आता शालीन बनू लागलो आहे. तर लेखक म्हणतात की या कार्यक्रमाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत राही. एकदा ते मला म्हणाले, या शाली घेऊन घेऊन मी आता शालीन बनून लागलो आहे. म्हणजे ते प्रत्येक कार्यक्रमाला जायचे तेव्हा त्यांना काय शाल मिळायची. एक सन्मान म्हणून, एक रिस्पेक्ट म्हणून त्यांना काय शाल दिली जायची. त्या शालेमुळेच त्यांना काय शालीन म्हणजे कसं, नम्र. शालीनचा अर्थ काय आहे, नम्र. नम्र असते ते मी बनू लागलो आहे असे नारायण सुर्वे म्हणतात. त्यांच्या बोलण्यातील उपरोधिक खोच माझ्याच नव्हे तर कोणाच्याही सहजपणे लक्षात येणारी होती. शाल व शालीनता याचा संबंध काय? त्यांच्या बोलण्यातील उपरोधक म्हणजे एखादा टोमणा असलेला किंवा म्हणायला लागेल असं बोलणं म्हणजे उपरोधक. खोच माझ्याच नव्हे तर कोणाच्याही, त्यांचं बोलणं ते माझ्याच नाही म्हणजे लेखकाच्याच नाही तर कोणाच्याही लक्षात येईल असं ते लेखक इथे सांगतात. शाल व शालीनता यांचा संबंध काय? शाल म्हणजे काय, जी आपण खांद्यावरून पांघरणारे उबदार असं वस्त्र म्हणजे काय, शाल. आणि शालीनता म्हणजे काय, म्हणजे नम्र. यांचा काय संबंध आहे? खरे तर खरीखुरी शालीनता शालीविना शोभते. जी नम्रता आहे ती काय शाल दिली नाही तरी ती शोभून दिसते. सुर्वे मुळातच शालीन. नारायण सुर्वे हे मुळातच त्यांचा स्वभाव कसा होता, नम्र होता. शालींच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कधी हरवली नाही, कधी क्षीणही झाली नाही. म्हणजे लेखक इथे म्हणतात की शालीच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता म्हणजे त्यांची जी नम्रपणा आहे, त्यांचा तो नम्रपणा आहे तो कधीच हरवला नाही आणि ते कधी त्यांनी क्षीणही झाली नाही. म्हणजे त्यांची ती शालीनता आहे, त्यांचा तो नम्रता आहे, क्षीण म्हणजे कमी, तो कधीच कमी झाला नाही. मी कविवर्यांना म्हटले, शालीमुळे शालीनता येत असेल तर मी कर्जबाजारी होईन, भिकेला लागेन, पण शेकडो शाली खरेदी करून सर्वांना एक एक शाल लगेच नेऊन देईन. यावर तो शालीन कवी मनापासून हसला. लेखक कविवर्यांना म्हटले म्हणजे लेखकांनी नारायण सुर्वे यांना म्हटले की शालीमुळे शालीनता येत असेल, म्हणजे शालीमुळे जर नम्रता येत असेल तर मी काय कर्जबाजारी होईन आणि भिकेला लागेन, कारण की काय शेकडो शाली मी खरेदी करेन आणि ती शाल मी प्रत्येकाला देईन. त्यामुळे त्या शालीमुळे काय प्रत्येक व्यक्ती काय होणार आहे, नम्र होईल. आणि लगेच ती एक एक शाल मी लगेच देईन. त्यावर तो शालीन कवी मनापासून हसला. म्हणजे नारायण सुर्वे इथे त्यांच्या लेखकाच्या बोलण्याला खूप मनापासून हसले, स्माईल केलं त्यांनी.